गुड मॉर्निंग. तर आजची माझी सकाळ झाली आहे कोल्हापूरमध्ये, जिथे उठल्या उठल्या मी स्वतःसाठी बनवली गरमागरम कॉफी. आणि आम्ही कोल्हापूरमध्ये आज श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. आणि इथे नेहमीच गर्दी असल्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही सकाळी इथे लवकरच येऊन दर्शन घेऊ. इथे पोहोचताच मी पाहिलं की मंदिराच्या परिसरात बाहेर ही स्क्रीन लावली आहे, ज्यावर गर्भगुडीतल्या देवीचं दर्शन घेऊ शकतो. हे प्रसिद्ध मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. तर दर्शनानंतर मंदिराच्या परिसरात थोडा वेळ खरेदी केल्यानंतर आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. तो गाइस, आई रियली डोंट नो, मेरी फैमिली हमेशा मिसल खाने क्यों आती है. मुझे तो बिल्कुल ही पसंद नहीं है और इन सब लोगों को काफ़ी ज़्यादा पसंद है. और मैं और चिक्कू हमें नहीं पता व्हाट वी आर गोना हैव फॉर ब्रेकफास्ट, बट डेफिनेटली नॉट मिसल. आणि सगळीजण नाश्ता करतात तोपर्यंत म्हटलं स्वतःला जरासं अडमायर करूया. आणि ह्यांची सगळ्यांची मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही आता आलोय आमच्यासाठी थालीपीठ घ्यायला. आता माझं आणि रोड सिग्नल्सचं का नाही पटत काय माहिती. आज मी विजिट्सला नाही जात आहे, तर मला इकडे पण सिग्नलवरती राहावं लागतं. एनिवेज, तर आता आफ्टर ब्रेकफास्ट आम्ही आलोय आमच्या हॉटेल रूमवरती चेकआउट करण्यासाठी. सो नाव आफ्टर पॅकिंग माय बॅग, लेट्स गो टू स्टारबक्स, बिकॉज आज इथे ऑफर इन द सेन्स इथे फ्रेंडशिप डे साठी ना सगळ्यावरती 50% ऑफ आहे. तर मी इथे माझ्यासाठी माझी युज्युअल कॉफी ऑर्डर केली, त्याचबरोबर सर्वांनी आपलं फेवरेट ऑर्डर केलं. आणि आमच्या या ऑर्डर सोबत स्टारबक्सने आम्हाला एक फ्री कॉफी पण दिली. आणि इथे बसल्या बसल्या आम्ही डिसाईड केलं की आता आम्ही जाणार आहोत बेळगावच्या झू मध्ये. तसं टेल मी इन द कॉमेंट्स, तुम्हाला या झू बद्दल माहिती आहे का, किंवा तुम्ही इथे आधी गेलायत का? कारण मला तर या झू बद्दल खूप वर्षापासून माहिती होतं, पण मी इथे कधी पोहोचली नव्हती. आणि आय एम ग्लॅड की मी आज इथे माझ्या फॅमिली सोबत हे झू बघायला आली. तर इथे पोहोचताच आम्ही सगळ्यात आधी आमच्यासाठी बुक केली ही बगी. आणि विदाउट बगी इथे प्रत्येकी फी 40 रुपये आहे. तर सगळ्यात आधी आम्ही आलो इथे पक्षी बघायला. तर सगळ्यात आधी आम्ही बघितले पोपट, त्यानंतर हे सुंदरशे 2 मोर. मग मला हा कुठला पक्षी आहे तो खरंच कळलं नाही. त्यानंतर अजूनही 2-3 मोर होते. आणि या बगीमध्ये बसल्या बसल्या मला वाटत होतं की आता खूप मोठा पाऊस पडावा. त्यानंतर आम्ही आलोय बिबट्या बघायला. आणि आम्ही खाली सगळीकडे त्याला शोधतच होतो आणि एवढ्यात आम्हाला तो वरती झाडावरती दिसला. तसं आम्ही खूप वेळ वाट बघितली की हा झाडावरून खालती उतरेल किंवा उडी मारेल, पण असं काही झालंच नाही. आणि ह्या झाडाच्या खाली जरासं अलीकडे इथे अजून एक बेबी टायगर पण होता. त्यानंतर आम्ही बुक केली होती ही बस टायगर सफारीसाठी. आणि आय एम ग्लॅड की मला ना इथे फ्रंट सीट मिळालंय. आणि टायगर सफारीसाठी इथे सर्वात आधी 2 सेफ्टी गेट्स बसवले आहेत. तर सगळ्यात आधी पहिल्या गेटमधून बसनं एंट्री केल्यानंतर ना मागची गेट बंद केली जाते आणि नंतर दुसरी गेट उघडून बसला आतमध्ये घेतलं जातं. तसं मला वाटलं होतं टायगर सफारी म्हणजे फक्त इथे वाघच असतील, पण नाही. मला सगळ्यात आधी इथे दिसली खूप सारी हरणं. पण पुढच्या 5 मिनिटातच आम्ही पोचलो या वाघांकडे. आणि ह्यांना प्रत्येकाला आपापलं नाव दिलंय आणि ह्याचं नाव आहे बारक्या, जो इथे मस्त आरामात फेऱ्या मारत होता. त्याच्यात जरासं अलीकडे इथे बसला होता हा कृष्ण. आणि याला माहिती होतं की ह्याच्या मागे पूर्ण एक बस ह्याला बघते, त्यामुळे तो खूप ॲटिट्यूड मध्ये इथे बसलाय, असं मला तरी वाटलं. त्यानंतर इथे जाळीच्या मागे जो दिसतोय त्याचं नाव आहे कनिष्क. आणि ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे इकडे ह्या टायगर सफारीमध्ये हे 3 वाघ बघायला मिळतात. आणि टायगर सफारी अशी तशी 15-20 मिनिटांचीच होती, ज्यानंतर आम्हाला परत आणून इथे आमच्या बगीकडे सोडलंय.
आणि बगीमधून आमच्या गाडीकडे जाता जाता आम्हाला वाटेत या मगरी सुद्धा दिसल्या आणि मला असं वाटलं की आजची पूर्ण सकाळ ना माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी सकाळ आहे, कारण आज सकाळपासून आम्ही खूप काय काय केलं आणि झू मध्ये एन्जॉय करून आता आम्ही आलोय जेवायला, कारण मला खूप भूक लागली होती. त्यानंतर आम्ही आलोय वेस्ट साइड मध्ये, जिथे मी स्वतःसाठी खूप सारं शॉपिंग केलं. तसं खरं सांगू मला पहिल्यांदा असं वाटलं की मला 2 पेक्षा जास्त कपडे आवडले. एनिवेज तर आता आफ्टर शॉपिंग आम्ही चाललोय घरी. तर असा होता माझा आजचा दिवस.